राम राम मित्रांनो, सकाळी सकाळी ब्लॉग चालू करायचं लोकेशन पाहू शकतो. कुठे मी आत्ता पिकअपवर ये पा झाडं पा कुठे आपली चाळ पा आपली सकाळी सन्नासारा तू म्हण चालू वरती काय काम वरती असं काम आहे. इथं नॉर्मल फाटेल थोडं त्याला गोण लावायची आपल्याला, कारण की आज आपल्या गाडीत करायची कांदे लोड त्याच्यामुळं. तर चला लावून घेतो पटापटा. झालंय आपलं काम आणि तुम्हाला होल दाखवतो. एवढ्यासाठी नवीन कागद घेणं परवडणार नाही ना, त्याच्यामुळे जुगाड बाजी. खूप जोरात पाऊस यायला वाचला इकडं बा, किती भरली चौकून आहे असं काहीच उतरायला लागत. मित्रांनो पाऊस तर झालाय चालू, जिसका डर था वही हुआ. महत्वाचं चालवायचं नाही महत्वाचं. आम्ही चालवतोय पुढं मागं मीच पडत नाही, काय करायचं. घरचं गेला आयशर 188 माझ्यामध्ये 18 HP चा ट्रॅक्टर आहे हा. मस्त आहे छोट्या मोठ्या कामांना. साईड गिअर स्मूथ आहे एकदम. राहू दे. यार जागीच फिरतो हा ट्रॅक्टर. जागीच म्हणजे हो नाही का चू नाही परत. भारी एक नंबर. पाहिलं ना तुम्ही, एकदम जागीच फिरवतो. कुणत अजिबात नाही. एक नंबर. त्याच्यामुळे जास्त तुडव ताडव होत नाही ना.
वरून एअर कूल ट्रॅक्टर आहे. साईड गिअर आहे पण किती स्मूथ देईल ते पण बघा ना. अजिबात हार्डनेस नाहीये किंवा आवाज करतायत तो काही प्रकारच नाही, स्मूथ आहे एकदम. तर मित्रांनो ट्रॅक्टरवाले तर गेले आणि पेरून वगैरे झालं, पाहू शकता. भुईमुग पेरायला आपल्या इकडं आपल्या पेरणी यंत्रात चालत नाही, त्याला स्पेसिफिक तेच पेरणी यंत्र लागतं भुईमुग पेरायचं. बाकी झाली एक खासियत आवडली यार, आयुष्यात जागीच फिरवतो ट्रॅक्टर, जागी म्हणजे जागीच फिरणं, काही विषयच येत नाही, नाही का. त्याच्यामुळं वेळ वाचतो, डिझेल वाचतो, परत तुडव ताडव कमी होती, काही ना फरक पडतो एका गोष्टीमुळं. आपला ट्रॅक्टर फर्स्ट हायवर असं जागीच फिरणं असंभव आहे. कोणत्या गिअरमध्ये होता माहीत नाही, पण मग गतीमध्ये फिरत होता, चांगल्या लो RPM वर फिरत होता, त्याच्या आयडियल RPM वर, तरी तो बिना कथ्था ना कुथ्था आरामात फिरत होता. बघा ना एवढं ओललं आहे तरी. घेर सर्वात भारी घेर पण लय आवडे, स्मूथ एकदम, आवाज नाही का काय नाही काय नाही, एकदम स्मूथ. तर चला मित्रांनो, वेळ भेटलाय ना तर आपलं काम तरी करून घेऊ राव. नागर तर जोडला नाही आहे, ट्रॅक्टर आहे ना शेडमध्ये घेऊ, कारण की पाऊस बिऊस आला तर गडबड होईल, नाही का. अरे भाई साहब, डिझेलचा तर काटा हालायला तयार नाही, डिझेल तर काहीच नाही. ठीक आहे चला, सो आपलं काम स्टार्ट करू, पॅनल खोलू. यार एक मोठा शॉट झाला, कनेक्शन इथून तर एक वायरीचं तर निघालं, एकीचं तर डायरेक्ट मधून निघालं यार इथून, जे की मी इथे या लाईटीला करेल होतं, जी चिटकलीच नाही, त्यात हे काढून ठेवलं असं. हे पण इथूनच वायर निघून गेली, परत कनेक्शन करायला लागेल ते. ठीक आहे, पॅनल उघडलाय त्याच्यात. हा ठीक आहे, करता येईल गिअर जरा आता. बाकी शर्ट बदलून आलो, तुलाच गार लागत होता थोडा, पाऊस आहे तीच एक लई राहते, कपडे बदलायला लागत सारखे सारखे. हत्यार तर आणलंय, छोटंच आहे आपल्या अवेलेबल, बघू काय होते काय नाही. ठीक आहे, स्क्रूची पोझिशनच समजत नाही का नक्की, स्क्रू आहे कसा, मध्ये डायरेक्ट सगळं प्लेन वाटू राहिलं. हा आता बसलाय असं, स्क्रू ड्रायव्हर बारीक पडतो यार. 3 स्क्रू खोलायला मला 3 तास लागायला बसले. हे वरचं पॅनल जर उघडलं ना, आपल्याला लई ऑन रिपेअर व्हायची 90% गॅरंटी राहिली. तुम्हाला दाखवतो मी पण बघतो काय फंड आहे. स्क्रू दिसतोय का,
हा आता दिसलं. मध्ये काय गंजागांजीची परिस्थिती, स्क्रू बसतोय का नाही बसत आहे ते पण कळत नाही. आणि इथं असं नाही का आडवं झोपून आपल्याला कळेल, ते तर विषयच येत नाही, इथं तो तर भागच नाही. बाकी ठीक आहे, प्रयत्न तर करतोय मी, बघू आता काय होतंय ते. या हॉर्नचं सोल्युशन आहे ना मी 2 मिनटात सॉल्व करू शकतो. काहीच मला म्हणजे जास्त काहीच अवघड नाही. इथून कनेक्शन काढायचं आणि इथे कुठंतरी मार्केटमधून 50-60 रुपयाचं बटन आणून इथं फिट करायचं. त्या बटनला लावून द्यायच्या 2 वायरी. ते बटन दाबलं का हॉर्न चालू होऊन जाईल. पण नाही ना मित्रांनो, मला स्टिअरिंगमध्येच तो हॉर्न पाहिजे. स्वराजची इथं खास बात आहे की स्टिअरिंगमध्ये हॉर्न, ते तर रिपेअर करायलाच पाहिजे पडेल ना मग. तर मित्रांनो, मला तर नाही वाटत का आपलं जे काम मनावर घेतलंय ते होईल म्हणून. खूप प्रयत्न केला या हत्याराने, अजून पण 1-2 वापरून पाहिले, पण काही खेळ नाही जमत आहे नाही का. 1-2 म्हणजे ते पण दिसत नव्हतं. असं समजा एकानेच ट्राय केलं, काहीच होत नाही. हे डिसिजन पक्का केला आहे मी, स्टिअरिंगच बदलू ही. स्टिअरिंग आधी खोलू, हे पण चेक करू चालू आहे का नाही, हे पण नवीन घेऊन येऊ. आणि अजून एक प्लॅन आला डोक्यात माझ्या, जर हा एवढा पॅनल उघडलाय आपण, तर या फुट रेस्ट खाली एक लाईट जॉईंट करू ना. एक जास्त नाही, एक तिकडून एक इकडून एक नाही का, इकडून अशी खाली फोकसला, ते पण करू आपण. आणि मेन म्हणजे असं आहे का इथं आपण लाईट बसवली होती, तुम्हाला आठवत जर असेल तर नाही का, ती गोल रिंग लाईट, तर ती काही चिटकत नव्हती. तर एकीची शोल्डिंग निघाली, मी काढून टाकली ती. इथं वायरिंगची गट्टीपणी कोटिंग करून ठेवली. आपल्याकडे अजून एक लाईट पडेल, ती 2 आल्या होत्या त्या. आता इथं एक केली तर कशी राहील, पण मग इथं करूच ते आपण, नाही असं नाही, पण मग इथं चिटकवायचं कशाने ते माझ्या मनात. फेविक्विकनी लय वेळेस प्रयत्न केला, नाही चिटकत. तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा कसं काय चिटकवते मी, कारण की हे डिझेल येतं त्याच्यावर कधी मधी, प्लस हे हिट होऊन आहे ना, तो ग्लू निघून जातो. हे गरम होतं ना बऱ्यापैकी. एमसील चालेल का किंवा अजून काही पर्याय, मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. बाकी तुम्हाला मी लाईट दाखवून देतो आधी. ही पाहू शकते, ही लाईट आहे आणि ही आपल्याला अशी चिटकावायची. तर चिकट टेपनी राहत नाही, चिकट टेप गरम होऊन निघून जातो. असं काहीतरी सांगा की परमनंट ही चिटकलीच पाहिजे. एमसील वगैरे मी ट्राय करतो, तुम्ही पण कमेंट करून सांगा. मग त्याच्या दिवस वाट बघू आपण तुमच्या कमेंटची. नक्की आयडिया द्या काय करता येईल, कारण की हे प्लॅस्टिक आहे, काय हार्ड प्लॅस्टिक म्हणू शकते. हे पण प्लॅस्टिक आहे. बाकी आता इथं आपण दुसरी एक लाईट इंतजाम करणार आहे. बाकी आता मग ट्रॅक्टरला असंच सोडावं, असं कसं काय उंदीर कांडच करून टाकील. एखादं 2 नट लावून देऊ. बाकी हे काम राहिलं आपलं, नाही म्हणजे नाहीच, नवीनच ते आता डायरेक्ट शोरूम.